दिवशी कृष्णराज महाडिक यांना घेऊन मी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली। कृष्णराज पहिल्यांदाच मुख्यमंत्री महोदयांना भेटला। त्यांनी त्याची विचारपूस केली, माहिती घेतली आणि त्यांना प्रभावी वाटलं की बाबा चांगला काम करणारा मुलगा आहे, असा मुलगा प्रक्रियेमध्ये असणं स्वाभाविक आहे। परंतु आपल्याला माहिती आहे वर्षा बंगला असेल किंवा सागर बंगला असेल, बाहेर पत्रकार कॅमेरे हे मोठ्या संख्येने असतात आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी अशी बातमी चालवली की कृष्णराज महाडिकांचं नाव निश्चित झालं। मी आज आपल्या समोर सांगतो की अजून कुठल्याही पद्धतीचं नाव कोणाचंही निश्चित झालेलं नाहीये। आमच्याकडे मागणारे 3 उमेदवार आहेत आणि म्हणून मी ही भूमिका मांडण्यासाठी आपल्या समोर आलोय की यामध्ये काल राजेश क्षीरसागर साहेबांच्या कार्यकर्त्यांनी जे मेळावा घेतला त्यामध्ये अशी भूमिका घेतली की राजेशजींना उमेदवारी नाही मिळाली तर मग आम्ही अमुक करू, दक्षिणमध्ये डॅमेज होईल। खरं म्हणजे आपण महायुती म्हणून इथं सगळेजण काम करतो, चांगलं काम करतोय, पुन्हा महायुतीचं सरकार राज्यामध्ये आलं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतोय। कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती अतिशय चांगली आहे, म्हणजे 10च्या 10 उमेदवार महायुतीचे निवडून येतील अशी परिस्थिती असताना आपापसात कुठं मतभेद किंवा गैरसमज होऊ नये, डॅमेजची भाषा होऊ नये। डॅमेज त्यांनी करणार म्हटलं तर आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सुद्धा काही शंका येऊ शकतात। भविष्यात उद्या जर त्यांना उमेदवारी मिळाली तर आम्ही अशी भूमिका घेणं योग्य असणार नाही। माझ्याही कार्यकर्त्यांनी संयम पाळला पाहिजे आणि म्हणून मी आज इथं हे सांगण्यासाठी आलेलो आहे की उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही। हा सर्वस्वी निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे। जर राजेश क्षीरसागर साहेबांना उमेदवारी मिळाली तर मी त्यांचा प्रचार प्रमुख असेन। आमची सगळी महाडिक परिवाराची ताकद, भारतीय जनता पार्टीची ताकद ही सगळी राजेशच्या बरोबर असेल। जर सत्यजित कदम नाना यांना उमेदवारी मिळाली तर राजेशजींचं काय पुनर्वसन असेल किंवा त्यांचा काय पुढचा अधिकार असेल ते त्याच्या बाबतीत निर्णय घेण्याचं काम हे मुख्यमंत्री महोदय करतील। परंतु एकमेकांमध्ये गैरसमज करून यांना मिळालं नाही तर त्यांना आता आज सत्यजित कदम मेळावा घेतायत, मला माहित नाही त्यांची भूमिका काय, पण मी त्यांनाही आवाहन करेन की आपण पक्षाच्या बाबतीत कुठं काही चुकीचं वक्तव्य करावं, नेत्यांच्या बाबतीत चुकीचं वक्तव्य करावं, महायुतीच्या बाबतीत चुकीचं वक्तव्य करावं हे करू नये, कारण अजून निर्णय झालेला नाही। निर्णय होत असताना समन्वयानं एखाद्याला उमेदवारी मिळाली तर दुसऱ्याचं पुनर्वसन हे 100% झालं पाहिजे, कारण हे सगळे ताकदीचे लोक आहेत आणि मग पुनर्वसन करण्याचा जो निर्णय असेल तो वरिष्ठ नेते घेतील, फडणवीस साहेब घेतील, मुख्यमंत्री महोदय घेतील। परंतु चुकीच्या पद्धतीच्या अफवा, गैरसमज होऊ नयेत। कृष्णराज महाडिक हे तरुण आहेत, लोकप्रिय आहेत, युवा वर्गामध्ये महिलांच्या मध्ये त्यांची पॉप्युलरिटी आहे, त्यांचं काम चांगलं आहे आणि म्हणून त्यांच्या बाबतीत सुद्धा कुठं गैरसमज लोकांच्या मनामध्ये होऊ नये। त्यांची उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही। जो निर्णय महायुती म्हणून पक्ष देईल त्या निर्णयाबरोबर आपण सगळ्यांनी राहिलं पाहिजे, गैरसमज होता कामा नयेत हे सांगण्यासाठी मी आज आपल्या सर्वांना इथं निमंत्रित केलेलं आहे। या संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो। साहेब, कृष्णराज महाडिक यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे आणि राजेश क्षीरसागर यांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव हे प्रयत्न करत असल्याची बातमी सध्या येते, तर खरंच यामध्ये तथ्य आहे का? मी आपल्याला सांगितलं कृष्णराज महाडिक यांची उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही आहे, कुणाचीच झालेली नाही आहे। हा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री महोदयांचा आहे आणि याच्या पाठीमागची पार्श्वभूमी सुद्धा मी आपल्याला सांगितलेली आहे। राजेश क्षीरसागर यांचा राईटफुल क्लेम त्या जागेवर असणं स्वाभाविक आहे, कारण ते शिवसेनेचे या विभागाचे आमचे नेते आहेत। सत्यजित कदम यांनी चांगलं मताधिक्य घेतल्यामुळं नाना कदम यांच्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे। कृष्णराज महाडिक यांची विचारणा झाल्यामुळं कृष्णराज महाडिक यांना आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट घालून आणलेली आहे। यामध्ये अजून उमेदवारी निश्चित झाल्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही। नाही, हे मला सांगता येणार नाही, कारण जो त्याचा रोल होता तो त्यांनी पूर्ण केलेला आहे। त्याची भेट घालून द्यायची होती, भेट घालून दिलेली आहे। ही विचारणा त्यांच्या सर्वेक्षणामध्ये काहीतरी आला असेल, काहीतरी त्यांची यंत्रणा आहे त्यांच्यातून त्यांना माहिती मिळाली असेल आणि त्यामुळे त्यांनी विचारणा केली आणि त्या दृष्टिकोनातून ते पूर्ण करण्याचं काम मी केलेलं आहे। नाना कदमांचं नाव घेतलं नाही, फक्त कृष्णराज महाडिक यांचं नाव घेतलं, यामुळे नाना कदम सध्या नाराज असल्याचं राजेश मी ऑन कॅमेरा सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे की मी नाना कदम यांच्यासाठीच मुख्यमंत्री महोदयांना भेटायला गेलेलो होतो। मुख्यमंत्री यांनी कृष्णराज यांच्यात काय नेमकी चर्चा झालेली आहे, तुम्ही देखील त्या ठिकाणी होता, नेमकं काय डायलॉग झालेला आहे? ते बघा, कृष्णराज महाडिकांना भेटल्यानंतर त्यांनी
त्याच्याबद्दल त्यांच्या नेत्यांनी थोडीशी माहिती दिलेली होती आणि त्यांनी विचारले काय काय करताय तुम्ही, काय करतोस तू, कसं करतोस, सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्मचा वापर कसा करतोस, शहरामध्ये कुठं कुठं तुझा प्रेझेन्स आहे, कोण तुमच्या संबंधित आहेत, महाडिक परिवाराचं नेटवर्क तर त्यांना माहितीच आहे. तर अशा साधक बाधक चर्चा झाल्या. यामध्ये उमेदवारी द्या, उमेदवारी दिली अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. सर, राजेश क्षीरसागर यांचं पुनर्वसन करण्यासंदर्भात उमेदवारी संदर्भात इलेक्ट्रिक मेरिटचा मुद्दा उपस्थित केला जातोय. इलेक्ट्रिक मेरिटमध्ये कृष्णराज कितपत यशस्वी होतील, काय तुमचा विश्वास? आता हा सर्वे आहे जो पक्षाने केलेला आहे, आम्ही काय सर्वे केलेला नाही. त्यामुळे इलेक्टिव्ह मेरिट कोणाचं आहे हे पक्षाच्या नेत्यांनाच माहिती असेल. सर, राजेश क्षीरसागर यांचं पुनर्वसन करण्यासंदर्भात मोठी चर्चा सुरू आहे आणि श्रीकांत शिंदे याची प्रमुख भूमिका बजावतात. या संदर्भात आपली काही भेट झालेली आहे? या संदर्भात कोणतीही चर्चा नाही आहे. राजेश क्षीरसागरांचं पुनर्वसन, आज ते स्वतः एक कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा त्यांच्याकडे आहे, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाच्या ते अध्यक्ष आहेत आणि ते निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. आता त्यांचं पुनर्वसन काय करायचं, कसं करायचं हा प्रश्न माझ्यासमोर नाही आहे, हा वरिष्ठांचा निर्णय आहे. समजा नानांना उमेदवारी दिली तर ते राजेजींचा विचार करतील, राजेजींना उमेदवारी दिली तर ते नानाचा विचार करतील. कृष्णराजला काय पाहिजे भविष्यात किंवा आमचे काय आम्हाला प्रस्थापित किंवा पुनर्प्रस्थापित करा किंवा काय महामंडळ द्या, मागणी द्या, हे महाडिक परिवाराच्याकडून कसलीही अट, आम्ही कसलीही मागणी करणार नाही. तुम्हाला काय आवडेल, कृष्णराजांना दिलेली आवडेल की ना असं? हे पहा, हा निर्णय माझा नाही आहे. मला मुलगा म्हणून कृष्णराज निश्चित तुम्हाला माहिती आहे त्याचं काम चांगलं आहे, परंतु नाना कदम हा आमच्या आघाडीचा प्रमुख आहे, आमच्या गटाचा प्रमुख आहे, मेहनत केलेली आहे, कष्ट केलेले आहे. त्यामुळे आता हे बघा, हे राजकारणामध्ये हे सुद्धा महत्वाचं असतं आणि हा निर्णय मला वाटते वरिष्ठांनी घेतला. जो निर्णय असेल तो आम्हाला बंधनकारक असेल. मी सांगितलं तुम्हाला, राजेजींची उमेदवारी झाली तर मी त्यांचा प्रचार प्रमुख असेल. आमची सगळी फौज उद्यापासून राजेजींच्या कामाला लागेल अशी आमची भावना आणि भूमिका आहे. काय म्हटलं? कृष्णराजांना उमेदवारी जाहीर झाली तर सुद्धा वरिष्ठांचाच तो विषय असेल की या दोन नेत्यांचं मग काय करायचं, तर ते वरिष्ठ ठरवतील. कृष्णराज यांना जर उमेदवारी जाहीर झाली तर ती शिंदे गटातून होईल की भाजपकडून? मला आज या बाबतीत काहीच सांगता येणार नाही, कारण जो आमचा एक्सरसाइज होता तो पूर्ण झालेला आहे. आता हा निर्णय, ही जागा शिवसेना, भाजप, उमेदवारी कोणाला, हा सर्वस्वी वरचे 2 नेते किंवा 3 नेते जे आहेत आमचे, सीएम साहेब आणि दोन्ही डीसीएम साहेब, हे या बाबतीत निर्णय घेतील. साहेब, तुम्ही म्हणताय की तिकडे की बाबा वरिष्ठ निर्णय घेतील, त्यानंतर शिवसेनेतल्या कृष्णराजांना उमेदवारी जाहीर झाली तर ते प्रवेश वगैरे या प्रक्रिया कशा असतील किंवा आपण अजून या बाबतीत कुठलीही चर्चा नाही. मी सांगितलं की कृष्णराज अजून तरुण आहे, यंग आहे, त्याला खूप फ्युचर आहे. कुठलाही आताताईपणानं मी निर्णय घेणारा मी व्यक्ती नाही आहे. आम्ही राजकारणामध्ये स्थिर लोक आहोत. मी भारतीय जनता पार्टीचा एक प्रमुख पदाधिकारी आहे. त्यामुळे असा कुठलाही वेगळ्या विचारानं मी काय करीन अशी परिस्थिती नाही. मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत कृष्णराजचं नाव पोचलं म्हटलं तुम्ही, कामकाज आहे ते अनेक नेत्यांनी सुद्धा सांगितलं. भविष्यात कृष्णराजला या निमित्तानं चांगले दिवस असतील आणि स्टार कॅम्पेनर या निमित्तानं कृष्णराज दिसतील. निश्चित मी नेहमी सांगत आलेलो आहे की कृष्णराज महाडिक हा उगवता सूर्य आहे. तो कितीही झाकायचा आम्ही प्रयत्न केला कुणीही, तर तो उगवणारच आहे. त्याची लोकप्रियतेचा येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला जिथं आज खरं म्हणजे त्याला राज्यभर नाशिकचे लोक बोलवत आहेत, नागपूरचे लोक बोलवत आहेत, सोलापूरचे लोक बोलवत आहेत. जिथं त्याच्या प्रचारानं महायुतीला फायदा होईल तिथं कृष्णराज महाडिक हे कॅम्पेन करतील.